पुसद तालुका के ग्रामीण इलाकों में सड़कों की हालत बहुत दयनीय हो गई। इससे नागरिकों को अनावश्यक रूप से परेशानी उठानी पड़ रही है। इसके लिए सरकार मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना लागू कर रही है और इस योजना के तहत ग्रामीण इलाकों को जोड़ने वाली सड़कें बनाई जा रही है। लेकिन इन डामर सड़कों को बनाते समय उनकी गुणवत्ता की जांच करना और सही सामग्री का उपयोग किया जा रहा है या नहीं, ये जरूरी है। लेकिन संबंधित विभाग के अधिकारी और कर्मचारियों द्वारा ऐसा कोई निरीक्षण नहीं किया जाता। नतीजतन लाखों रुपए की लागत से बनी सड़क कुछ ही महीनों में क्षतिग्रस्त हो जाती है। इसका एक उदाहरण पुसद तालुका के पॉलिटेक्निक रोड नंबर 257 से ईसापुर तक नवनिर्मित डामर सड़क है और इस सड़क का निर्माण 22 फरवरी 2024 21 अगस्त 2025 के बीच किया जा रहा था। लेकिन संबंधित ठेकेदार ने सड़क का निर्माण बहुत ही बेतरतीब ढंग से किया और इस सड़क निर्माण पूरी होने की तिथि से पहले बारिश में बह गई। इससे पता चला है कि संबंधित अनुबंध दर पर ये सड़क इतनी अच्छी बनाई गई थी। संबंधित ठेकेदार ने सड़कों को अच्छी गुणवत्ता बनाने की बजाय इस बात पर अधिक ध्यान दिया कि वो कितना पैसा बचा सकती हैं। इससे वहां के नागरिकों ने भी रोष व्यक्त किया। साथ ही मांग की है कि संबंधित ठेकेदार के खिलाफ उचित कार्यवाही की जाए और उसका नाम काली सूची में डाला जाए। सरकार ग्रामीण क्षेत्रों की सड़कों को सुधारने के लिए लाखों रुपए खर्च करती है, लेकिन संबंधित ठेकेदार, अधिकारी और कर्मचारी साजिश रचकर और भ्रष्टाचार करके बहुत ही बेतरतीब तरीके से सड़क का निर्माण करते हैं और कुछ ही दिनों में सड़क फिर से खराब हो जाती है। लेकिन संबंधित विभाग के अधिकारी ठेकेदार के खिलाफ कोई कार्यवाही नहीं करते, उल्टा उन्हें बचाने की कोशिश करते हैं। इससे इन ठेकेदारों के हौसले बढ़ते हैं और ऐसा भ्रष्टाचार नियमित रूप से जारी रहता है। यवतमाळ ब्यूरो चीफ शेख महबूब। रोड बघा 2 महिने काम झालं होतं। 2 महिने काम होऊन रोड उकडून पूर्ण मोकळा झाला। रोड बनून किती दिवस झाले? रोड बनून किती महिने झाले? 2 महिने। 2 महिन्यात काय रोडची दशा? लई दशा झाली, म्हणजे काय झालं पाण्यानं? वाहून गेला ना सगळा। काम कसं आहे ठेकेदाराचं? चांगलं ना। ठीक आहे। आमचे माजी सरपंच आले आहेत, इसापूरचे माजी सरपंच भास्कररावजी थोरात, यांचं मनोगत घेऊ आपण। रोडच्या बाऱ्यात काय म्हणतात? हा रोड अतिशय बऱ्याच दिवसापासून इसापूरवासियाची या रोडची दुरवस्था येण्या जाण्यासाठी होत होती, परंतु मुख्यमंत्री सडक योजनेमधून हा रोड मंजूर झाला आणि रोड मंजूर झाल्याच्या नंतर निधी नसल्यामुळे गुत्तेदाराने बरेच दिवस म्हणजे 1 वर्ष 1.5 वर्ष हा रोड केलाच नाही। परंतु इसापूरवासियांच्या आंदोलनामुळं या रोडला सुरुवात झाली आणि अतिशय निकृष्ट दर्जाचा रोड बनवून हा इसापूरवासियांना भेट दिला। ह्या रोडची आज या पावसामध्ये रात्रीच्या झालेल्या पावसामुळे अतिशय दुरावस्था झालेली आहे आणि पावसाच्या अगोदरसुद्धा हा रोड अगर तुम्ही बघितला तर पूर्णपणे हा रोड एकदम जाण्या येण्यासाठी सुद्धा रहदारी सुद्धा वापरण्यासाठी सुद्धा हा रोड अतिशय खडतर झालेला आहे। तेव्हा आमचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना मी उपसरपंच या नात्याने विनंती करतो की सदर गुत्तेदाराचे बिल कुठल्याही प्रकारे आपण पास करू नये व मुख्यमंत्री साहेब आपल्या निधीतून हा निधी दिलेला आहे, हा निधीसुद्धा आपण मंजूर करू नये, एवढीच मी ह्या ठिकाणी माझी मनोकामना व्यक्त करतो। कंस्ट्रक्शन कोणता आहे? बोट ठेकेदार गजानन कन्स्ट्रक्शन पुसद, चिद्दरवार ठेकेदार यांच्या नावाने हे कंपनी आहे आणि त्या कंपनीद्वारे हा रोड बनवलेला आहे। अतिशय खराब आणि निकृष्ट आणि त्या गुत्तेदाराची वागणूकसुद्धा इसापूर नागरिकांना उद्धटपणाची मिळालेली आहे। तेव्हा या गुत्तेदाराला ब्लॅकलिस्ट करून त्याचे कुठल्याही प्रकारे जे बिल आहे ते देऊ नये, त्याचे बिल प्रलंबित थांबवण्यात यावे। धन्यवाद भाऊ। आपलं काय म्हणू का रोडच्या बाऱ्यात? रोड आपला जे काम आता 1-2 महिन्यापूर्वीच काम झालेलं आहे आणि याच्यामध्ये काम म्हणजे असं एकदम असं कामच नाही ते बरोबर झालेलं, कुठलंच काम बरोबर झालं नाही पहिलेपासून आणि हे पाण्यानं तर पूर्ण रोड होऊन गेलं आहे। धन्यवाद।
काय काय याच्यावर द्यायला काय या रोडचं काय भाऊ हा? कसा रोड काय झाला नाही याला तर राष्ट्रपती पारितोषिक द्या पाहिजे, कारण की एवढा चांगला ठेकेदार गव्हर्नमेंटला भेटणार नाही ना. भेटणार नाही पुन्हा हा 3 महिन्यातच केलेला रोड 2,60,00,000 रुपयाचं काम आणि 3 महिन्यात उखडून जाते, म्हणजे येथून तेथून उखडून गेलेला आहे. पूर्ण 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 पिंपरी पर्यंत उघडत माझं तर गेलेला आहे. मत आहे याला राष्ट्रपती पारितोषिक द्या पाहिजे, सन्मानित करायला पाहिजेत अशा भ्रष्टाचारी लोकायला. धन्यवाद. हा हे शंभाळ पिंपरीचे लालाभाई हे 2 शब्द सांगतील रोडच्या बाऱ्यात. रोडच्या बाऱ्यात काय म्हणणं आहे तुमचं? रोडचं काम एकदम निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे, बोगस काम आहे. एका पावसाळाही झाला नाही अजून पूर्ण, आणि रोड पूर्ण हे खरडून गेलं. लई बोगस काम केलेलं आहे या रोडमध्ये. ठेकेदाराला पुरस्कार दिला पाहिजे तुमचं म्हणणं. ठेकेदाराला पुरस्कार दिला पाहिजे, सन्मानित केलं पाहिजे ठेकेदाराला. धन्यवाद. काय रोडच्या बाऱ्यात काय रस्ता दुर्दशाही त्याच्यामध्ये म्हणजे आता 5-6 महिने नाही झाले तर म्हणजे आपलं उघडून जाणार रस्ता आहे. पूर्ण शंभाळ पिंपरी पण गड्डे पडले रोडला. सगळं म्हणजे पूर्ण तर केलाच आपलं केलाच नाही रस्ता, त्याच्यामध्ये बी गड्डे झालेले आहेत. त्याच्यावर काय ना काय आता निर्णय म्हणजे BRT ऑफिसनं आपलं घ्या पाहिजे. ठेकेदाराकडून जे काय काम राहिलं ते काम म्हणजे आपलं सविस्तर करून आपलं घ्या पाहिजे. धन्यवाद. कसं आहे? खराब आहे. आणि किती महिने झाले काम होऊन? 3-3.5 महिने रोड पुरा उखडला. समजा उघडला. धन्यवाद.